करता 7 दिवस त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, त्यातले सगळे पक्षी प्राणी, त्याच्या प्रतिरूपेचा माणूस तयार केला आणि आपल्याला देखील त्यानं त्याच्या प्रतिरूपेचं बनवून आणलेलं आहे. तर त्याची देवाची मुलं, जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही. बरोबर आहे. देवापासून जन्मले म्हणजे आपण जी देवाने निवडलेली मुलं आहेत, जी त्यानं स्वतः आपल्याला तयार केलेलं आहे, आणि ती काय सांगितले, ती पाप करत नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. बीज म्हणजे काय, तर त्याच्या प्रत्येक गोष्टी, जसा परमेश्वर पिता आहे नीतिमान, तो सगळ्यांवरती प्रेम करणारा, किती जरी गोष्टी चुकीच्या केल्या तरी, पाप जरी केलं तरी त्याच्याजवळ पश्चातापूर्वक जरी तुम्ही माफी जरी मागितली त्याची तुम्हाला क्षमा मिळते. आता बघा, जे आपली घरातली जी छोटी मुलं आहेत ते आपलंच अनुकरण करतात, आई वडिलांचं. जसं ते बसत असतात, जसं ते उठत असतात, जसं ते बोलत असतात, जे आपल्याला खायला आवडत असतं ते त्यांना देखील आवडत असतं. मग आपण काही वेळेला म्हणतो की सेम तुझ्यासारखं झालंय, सेम पप्पांसारखं झालंय, सेम मम्मीसारखंच झालंय. आपण असं म्हणत असतो की सगळ्या गोष्टी आपल्यासारखंच ते करत असतात. म्हणजेच काय, ते सांगितले की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. बीज म्हणजे काय, तर बी, छोटंसं बी आपण एक वेगळ्या अर्थानं जर घेतलं, पण त्याचा जर याच्यामधल्या शुद्ध पद्धतीनं जर अर्थ आपण बघितला तर बीज म्हणजे देवासारखं राहणं, देवासारखं वागणं, देवासारखं आपलं वर्तन असणं, नीतिमान असणं. देव कसा सगळ्यांवरती प्रीती करतो तसं आपण प्रत्येक वेळेला चिडत असतो, आपला स्वभावच असतो की कोणाला राग येत नाही असं नाही, प्रत्येकाला राग हा येतच असतो आणि चिडचिडपणा हे सगळं होत असतं. पण त्यातूनही जसा परमेश्वर आपला आहे की तो जास्त काळ आपला राग धरून राहत नाहीये, किंवा तू बाबा इथं चुका केलेल्या आहेस आणि त्या खूप वेळ ते धरून राग राहून आपल्याला प्रत्येक वेळेला तो माफी करून त्यातनं आपल्याला बाहेर देखील तो काढतच असतो. तसंच त्याची जी काही बीज आहेत, बीज म्हणजे काय, त्यानं सांगितलेलं प्रत्येक वचन काय सांगितलेलं आहे की खोटं बोलू नका, चोरी करू नका, 10 आज्ञा ज्या देवाने सांगितलेल्या आहेत, तर ते बीज आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण आपण कुठली आहेत, देवाची मुलं आहोत. प्रत्येक वेळेला आपल्यामधलं आणि समाजामधली जी लोक आता जगिक जीवनामधली आहेत ती आता बाहेर काय करत आहेत तुम्हाला माहिती आहे, सगळीकडे काय चालू आहे. पण देवानं पुढच्या वचनात ते आपल्याला सांगितलं आहे की त्याच्याने पाप देखील करत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. आणि वचन नंबर 10 आपल्याला क्लिअर सांगत आहे की यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. आता देवाची मुलं कुठे आहे, आपण चर्चमध्ये आहोत, आज आपण देवाची स्तुती करत आहे, आज वचन ऐकत आहे आज. आणि ती बाहेरची जी जगिक जीवनामधली सैतानाची मुलं ती काय करत आहे, दगडाला घेऊन येत आहेत, त्याची पूजा करत आहेत, सगळ्या गोष्टी ती करत आहेत. सैतानाची मुलं देवाने क्लिअर सांगितलं. सैतान कसं आहे, पूर्वीपासूनच पाप करणारा आहे, जे की हवाला जसं त्यानं गुरळ घातली, जसं की त्याला भुलवलं किंवा हे खा फळ आणि तू अशा सगळ्या गोष्टी तुला मिळतील किंवा काय, तर तो सैतान हा पूर्वीपासून उत्पत्तीपासूनच तो आपल्याला ह्या बायबलमध्ये तर सांगितलेलं आहे की तेव्हापासून तो पाप करत आहे. देवाला सुद्धा त्यानं सोडलेलं नाही. आपल्या येशूला देखील त्यानं ज्या वेळेला तो 40 दिवस त्या अरण्यात गेला होता त्यावेळेला त्यानं देखील त्याला भुलवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं वैभव मी तुला देतो. म्हणजे तो पूर्वीपासूनच पाप करत आहे. आता देखील आपल्यामध्ये देखील सैतान असतो, पण त्याच्यामध्ये कितपत अडकायचं किंवा कितपत त्याच्यामध्ये आपण त्याच्या अधीन जायचं ते आपल्यावरती अवलंबून असतं, ते आपल्यावरती डिपेंड असतं. तसंच यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, तर जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. नीतीने वागणं म्हणजे काय, नीती म्हणजे काय, तर सभ्यता आपल्यामध्ये असणं. आपण आपल्यात एक वेगळं पण ही प्रभूची मुलं आहेत हे आपल्यामध्ये दिसणं नाही, ह्या प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती आहेत, ती प्रार्थना करणारा मुलगा आहे, हे वेगळं पण आपल्यामध्ये दिसणं तितकंच गरजेचं. कुठे जरी 4 लोकांत गेलो तर ते उठून आपल्यामध्ये दिसणं. एखाद्यानं पुढच्या व्यक्तीनं काहीतरी वेगळं बोललंय की आपण पण लगेच बोललो की ते देवाच्या दृष्टीने पापच आहे. त्याने एखादी शिव्या गाडी केल्या असतील किंवा एखादा शाप दिला असेल तर आपणही लगेच शाप दिला की मग त्या सैतानाच्या मुलामध्ये आणि देवाच्या मुलामध्ये हे डिफरन्स आपल्यामध्ये असणं तितकंच गरजेचं आहे. तर देव म्हणत आहे की जो कोणी देवापासून जन्मलेला आहे आणि जी आज निवडक लोक, देवानं निवडलेली लोक कशी आहेत, थोडकीच आहेत.
थोडकीच आहे आणि नाशाकडे जाणारी किती आहे ते आपल्याला माहितीच आहे. म्हणून देवानं सांगितलेलं आहे की देवानं निवडलेली जी मुलं आहेत ती कधीच आणि कधीच पाप करत नाही. तर त्याची आदरयुक्त भीती आपल्यामध्ये असते की नाही परमेश्वर आपल्याला बघत असेल. जेव्हापासून आपला बाप्तिस्मा झाला तेव्हापासून खरंच बऱ्यापैकी 99% गोष्टी आपण सोडलेल्या आहेत. 99%. 1% आपण खोटं कधीतरी बोलत असतोच. असं नाही की काहीच खोटं बोलत नाहीये, काहीच पाप करत नाही असं नाहीये. तर 100% आपण एवढे पण शुद्ध आणि नाहीये. तर देवाची त्या वेळेला एखादी चूक झाली तर ती माफी मागणं पश्चातापूर्वक आहे. तर देव नक्कीच आपल्याला त्यातनं बाजूलाही करत असतोच. सर्व वचन देव तुम्हा आम्हासाठी आशीर्वादाची करो. आमेन आमेन. आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद देते सर्वातल्या प्रेमळ बाप्पा. खरंच आजचं वचन की तू म्हणलंस की देवाची मुलं पाप करत नाहीयेत किंवा आमच्यामधलं हे वेगळेपण प्रभू परमेश्वर की त्या तू दाखवत असतोस नेहमीच प्रभू. तरी देखील आमच्याकडून काही पाप होत असेल अजाणतेपणानं माझ्या राजा, तर पश्चातापूर्वक आज आम्ही सगळेजण तुझ्या चरणाजवळ येत आहे. तुझ्या पवित्र रक्तानं आणि या तुझ्या मेजामध्ये सामील होत असताना आम्हाला शुद्ध कर, पवित्र असं कर जसा तू पवित्र आहेस. येशूच्या नावात करतोस म्हणून आभार धन्यवाद. सर्व आदर महिमा गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागत आहे. आमेन.